अपार आय डी जनरेट करीत असताना आपणास अपार अडचणी येत आहे. त्या अडचणी कोणत्या व त्यावर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर अवश्य करावे. आपले एक लाईक आणि एक शेअर आम्हास नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देते. चला तर सुरुवात करूया. अपार आय डी समस्या व उपाययोजना. अपार आय डी जनरेट करण्यापूर्वी UDAS प्लसवरती GP, EP, FP या टॅब अपडेट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय अपार टॅब जनरेट होणार नाही. UDAS प्लस पोर्टल आणि विद्यार्थी आधारवरचे नाव, लिंग, जन्मतारीख या सारख्याच असाव्या. जर हे मिसमॅच असेल तर अपार आय डी जनरेट होणार नाही. विद्यार्थी नावात जर मोठा बदल असेल तर आपण तालुका किंवा जिल्हा स्तरावर संपर्क करावा. यासाठी आपणास SO3 फॉर्म भरावा लागेल. अपार आय डीसाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे. एका मोबाईलवरती आपण 5 अपार आय डी तयार करू शकतात. अपार आय डी शेवटी सबमिट केल्यावर जर जास्त वेळ घेत असेल तर नेटवर्क कमकुवत आहे किंवा सर्व्हर प्रॉब्लेम आहे असे समजावे. अपार आय डी आणि येणारे एरर. स्टुडंट एनरोलमेंट डिटेल्स नॉट अपडेटेड एट. प्लीज अपडेट एनरोलमेंट डिटेल टू सेव्ह अदर डिटेल्स. या प्रकारचा मेसेज जर आपल्याला शेवटी आला असेल तर आपल्याला UDAS प्लसवरती विद्यार्थ्याची EP, GP आणि FP ही माहिती भरणे आवश्यक आहे. अपार सर्व्हिसेस एरर. You are reached the maximum account limit for this mobile number. Please try a different number. आपण जर एका विद्यार्थ्यासाठी 5 पेक्षा जास्त वेळा एकच नंबर वापरला असेल तर आपल्याला हा एरर येणार आहे. Could not connect to the service. Please try after some time. Error code RKX 2003. असा जर मेसेज आपल्याला आला असेल तर सर्व्हरचा हा प्रॉब्लेम आहे. काही वेळानंतर आपण पुन्हा प्रयत्न करावा. सम एरर अक्युअर्ड ऑन द सर्व्हर साइड. प्लीज ट्राय आफ्टर सम टाइम. असा मेसेज जर आपल्याला आला असेल तर हा एरर सर्व्हिस साइडचा आहे. यासाठी आपण काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करावा. नो आधार फाउंड. आपण जर पालकांचा जो आधार नंबर टाकत असेल त्यामध्ये नावात किंवा नंबरमध्ये जर चूक असेल तर आपल्याला या प्रकारचा एरर येणार आहे. त्यासाठी आपण आधारवरील पालकांचे नाव आणि नंबर व्यवस्थित टाकावे. आधार डिटेल कुड नॉट बी व्हॅलिडेटेड. प्लीज व्हेरीफाय आधार नंबर, नेम ॲज पर आधार, जेंडर अँड DOB फॉर द स्टुडंट. असा मेसेज जर आपल्याला आला असेल तर आपल्याला सरळवरती विद्यार्थ्याचे नाव, त्याचे जेंडर आणि जन्मतारीख ही व्यवस्थित भरावी लागेल. स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शूड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार. असा जर मेसेज आपल्याला आला असेल तर आपल्याला विद्यार्थ्याचे आधारवर जसे नाव आहे त्याचप्रमाणे नाव आपल्याला टाकावे लागेल. अन्यथा आपल्याला अपार आय डी जनरेट करता येणार नाही. अपार आय डी जनरेशन डिसेबल. प्लीज इन्श्युअर द फॉलोइंग कंडिशन बिफोर प्रोसीडिंग फॉर द अपार आय डी जनरेशन. फर्स्ट, स्टुडंट्स बेसिक प्रोफाईल शूड बी अपडेटेड. आपल्याला विद्यार्थ्याची जी बेसिक माहिती आहे, बेसिक प्रोफाईल आहे ते अपडेट करणे आवश्यक आहे. स्टुडंट शूड हॅव अ युनिक पेन असाइन. विद्यार्थ्याचा आपल्याला जो पेन नंबर आहे तो सुद्धा युनिक असावा. आधार डिटेल शूड बी प्रोव्हाइडेड अँड व्हेरीफाईड. सरळवरती विद्यार्थ्याची जी आधार डिटेल आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे भरून ती व्हेरीफाय सुद्धा आपल्याला करायची आहे.
स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड अँड नेम ॲज पर आधार शुड बी सेम. विद्यार्थ्याचे आपले शालेय रेकॉर्ड आणि आधारवरचे जे नाव आहे हे दोन्ही सेम असावे. त्यात जर बदल असेल तरीसुद्धा आपला अपार आय डी जनरेट होणार नाही. मोबाईल नंबर शुड बी अपडेटेड इन द स्टुडंट्स प्रोफाईल. विद्यार्थ्याच्या प्रोफाईलवरती आपल्याला मोबाईल नंबर टाकणे हे अनिवार्य आहे. त्याशिवाय सुद्धा आपला अपार आय डी जनरेट होणार नाही. स्टुडंट्स ऑल फॉर्म्स शुड बी कम्प्लिटेड GP, EP, FP अँड फायनलाइज. आपल्याला विद्यार्थ्याच्या UDAS प्लसवरती GP, EP आणि FP या सर्व माहिती भरून ते आपल्याला फायनलाइज करायची आहे. तेव्हाच आपले अपार आय डी हे जनरेट होईल. मित्रांनो, अपार आय डीसाठी येणाऱ्या समस्या आणि त्याच्या संपूर्ण उपाययोजना या आपण या व्हिडिओद्वारे पाहिलेल्या आहेत. तरीसुद्धा काही मित्रांना जर अडचणी आल्या तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगाव्या आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करून सहकार्य करावे ही विनंती. आणि जे बांधव अजूनही नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन माहितीसोबत.